नमस्कार. आपण चालले आहोत भिवंडीच्या जवळ असलेला एक सुंदर असा धबधबा. लवकरच आपण पोचणार आहोत. आत्ता आपण पोचलो आहे कवाडला. आज रविवार असल्यामुळं रोड पूर्ण मोकळा आहे. आता थांबलेत वडापाव घ्यायला. जस्ट 2 मिनटात लगेच निघालो आपण. रविवार असल्यामुळे तिथे गर्दी असू शकते. आता आलो आहे आपण अंबाडीच्या जवळ. भिवंडीपासून 18 किलोमीटर अंबाडी ब्रिज लागेल. पाऊस खूप जोरात आहे. वातावरण ढगाळ असल्यामुळं उष्णता कमी आहे थोडी, पण वातावरण खूप छान आहे. आता पोचलो आहे आपण अंबाडीला. पूर्वीपेक्षा रस्ता आता खूप छान झालेला आहे. RCC रोड पूर्ण झालेला आहे. बहुतेक 60% काम पूर्ण झालेलं आहे. हा आहे अंबाडीचा ब्रिज. इथून आता लेफ्ट टर्न मारून ब्रिजच्या खालून जायचं आहे आपल्याला. पुढे अंबाडी नाका लागतो आपल्याला. सरळ गेला तर वाड्याच्या दिशेने जाल. आहे अंबाडी नाक्याचा ब्रिज. पाहू शकता. तर इथून आपल्याला अंबाडी नाक्यावरनं लेफ्ट टर्न म्हणजे सिरसाड फाटा वज्रेश्वरीच्या दिशेने जायचं आहे. आपण लेफ्ट टर्न घेतलेला आहे आता. आणि आपण निघालेलो आहे वज्रेश्वरीच्या दिशेने. पुढे आता शैतानी पूल लागेल आपल्याला. खूप नावाजलेला ब्रिज आहे. शैतानी ब्रिजच्या इथून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. म्हाळुंगे गावाच्या आतून छोटासा असा रोड गेलेला आहे. कच्चा रोड आहे पण चांगला आहे. निसर्गरम्य असं वातावरण. दहा मिनिटाचे सरळ गेल्यानंतर राईट टर्न घ्यायचं आहे. राईट टर्नने एकदम सरळ गेल्यानंतर जास्तीत जास्त आपल्याला 10 मिनटं लागणार आहेत. हा बडोदरा हायवेच्या खालून रोड गेला. आता जवळच आलो आहोत आपण. 10 मिनिटात आपल्या नवीन पॉईंट धबधब्यावर पोचणार आहोत. सगळीकडे बघितलं तर हिरवळच दिसत आहे. सुंदर असं वातावरण आहे. पाऊस थोडा थांबलेला आहे आता.
सुंदर है ना, सामने दिख रही होगा। हाँ होगा धबधबा. वॉटरफॉल वॉटरफॉल कोई नहीं. मोदी सोशल चष्मा लगा वाटेगा. ऊपर लोग कुठे घेतले. अनेक लोक असतात. हो रिक्षा खाली जाते. घूमने का जगह होएगा ना. पर डैम देखने की চায়না হ্যাঁ তো এটা তো এখানে চান করে এখানে ওদের মজা লাগে না. এখানে অনেক তাল গাছ. आपण पोचलो आहे आपल्या ठिकाणावरती आणि चालत पाहू शकता तुम्ही आपले पर्यटक कसे चाललेले आहात. पायवाटच आहे शेतातून. दहा 15 मिनिटाचं वॉकिंग आहे. ते निसर्गरम्य वातावरण बघून असं एकदम प्रसन्न वाटतं. इकडे तिकडे झाडी सुंदर असं जंगल. भिवंडी तालुक्यामध्ये येतो म्हाळुंगा गाव. थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत धबधब्यावरती. आज रविवार सुट्टी असल्यामुळे खूप गर्दी आहे. सुंदर असा धबधबा. बाकी दिवशी इथे गर्दी नसते पण रविवार असल्यामुळे आज खूपच गर्दी आहे. वातावरण पण छान आहे. भिवंडीपासून जवळच असलेला असा सुंदर असा पर्यटन स्थळ. हा लवकर कोणाच्या लक्षात पण येणार नाही अशा ठिकाणी आहे.